देशाच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. एनडीएमधील उच्चपदस्थ नेत्यानं ही माहिती दिली आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांचं समर्थन मिळवणं हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. जर संसदेमध्ये आवश्यक संख्याबळ म्हणजेच 2/3 बहुमत सुनिश्चित झालं तर सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेमध्ये सादर करू शकतं. यापूर्वी 16 ते 18 एप्रिल दरम्यान बोलवलेल्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकावेळी आवश्यक संख्याबळ एनडीए सरकारला मिळवता आलं नव्हतं. मात्र आता पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा हा प्रयत्न होणार आहे. आणि अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहे. सोमेश, काय नेमका सरकारचा प्लॅन आहे आणि कशा प्रकारे आता बहुमत गोळा करण्याचे सरकारचे प्रयत्न दिसतात? बंगाल निवडणुकीपूर्वी जे अधिवेशन झालं होतं त्यानंतर आता परिस्थिती बरीचशी बदलली आहे. कारण शिवसेना उद्धव ठाकरेंचे 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी झालेले आहेत. त्याशिवाय तृणमूलचे खासदार देखील तृणमूल काँग्रेस पक्षाला सोडून हे एका वेगळ्या पक्षामध्ये नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याशिवाय डीएमकेचे जे 20 खासदार जे त्यावेळी इंडिया आघाडी सोबत होते त्यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली आहे. त्यामुळे आता लोकसभेतील गणितं बदलली आहेत आणि या बदललेल्या गणितांच्या पार्श्वभूमीवर आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून हे घटना दुरुस्ती विधेयक आणण्याचा प्रयत्न होणार आहे आणि हे विधेयक संमत करून घेण्यासाठीही फ्लोअर मॅनेजमेंट एनडीए कडून केलं जाणं असण्याची शक्यता आहे. कारण जर एकूण लोकसभेचे मतदारसंघ वाढवायचे असतील आणि त्याशिवाय मतदारसंघांची सीमारेषा बदलायची असेल तर त्या दोन्ही गोष्टींसाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे आणि विशेषतः एकूण लोकसभेचे मतदारसंघ वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे आणि म्हणून ही घटना दुरुस्तीचं विधेयक आणलं जाईल आगामी पावसाळी अधिवेशनात, जे जुलैमध्ये सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपेल. ठीक, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल.